नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह कट्टा बाय माधुरी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये व्हेज लॉलीपॉप ही रेसिपी पाहणार आहोत। चला तर पाहूया यासाठी साहित्य काय लागेल आणि कृती काय असेल। सगळ्यात अगोदर इथे मी 3 ते 4 मीडियम साइजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्याला आपण मॅशरच्या सहाय्याने व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत। बटाटा व्यवस्थित मॅश झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट साधारणतः 1 चमचा, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला पत्ताकोबी, बारीक किसलेला गाजर आणि कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये बाकीच्या भाज्या देखील ॲड करू शकता। भाज्या ॲड केल्यानंतर यामध्ये आपण लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, धनेपूड आणि मिरेपूड ॲड करायची आहे। इथे मी मिरेपूड स्किप करत आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती ॲड करू शकता। हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे बाइंडिंगसाठी मी ब्रेड क्रम्स यूज करत आहे। तुम्ही तांदळाची पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर देखील ॲड करू शकता। ब्रेड क्रम्स ॲड केल्यानंतर या मिश्रणाचा एकजीव गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता एकजीव झालेल्या या मिश्रणाचे बारीक गोळे तयार करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मीडियम आकाराचे गोळे तयार करून घेऊ शकता। सगळे व्हेज लॉलीपॉप तयार झाल्यानंतर आपण ते ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून मंद आचेवरती तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मीडियम आचेवरती गोल्डन ब्राउन होईपर्यंत व्हेज लॉलीपॉप आपण फ्राय करून घ्यायचे आहेत।
तुम्ही आता पाहू शकता व्हेज लॉलीपॉप गोल्डन ब्राऊन कलरमध्ये फ्राय झालेले आहेत। आता ते आपण सर्व करूया। अशा प्रकारे घरचे साहित्य वापरून तुम्ही हॉटेलसारखे व्हेज लॉलीपॉप घरच्या घरी बनवू शकता। व्हेज लॉलीपॉपची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि क्रिएटिव्ह कट्टा बाय माधुरी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।